तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठ बेनके साधारणपणे 1985 साली वल्लभ शेठ जेव्हा पहिल्यांदा समाजवादी काँग्रेस पक्षामधून उभे राहिले त्यावेळेस आमचे बाबा असतील, आनंदराव चौगुले असतील, भिवाजी बोडके असतील, या विद्यात कुठे असतील, या साऱ्या मंडळींनी त्या काळामध्ये वल्लभ शेठचं काम त्या ठिकाणी केलं आणि वल्लभ शेठ 4 वेळा आमदार झाले, 6 निवडणुका लढवल्या, 2 वेळा ते पराभूत झाले, तरी पण आम्ही त्यांच्याच बरोबर होतो. कारण आमची श्रद्धा ही पवार साहेबांबरोबर होती. बेनके साहेब देखील पवार साहेबांबरोबर त्यांची श्रद्धा होती. परंतु काही आपल्या तालुक्याचा विकास करायचा आहे, विकास करण्यासाठी आपले अतुल शेठ अजितदादा गटामध्ये गेले. आम्ही त्यांना अगोदर सांगितलं होतं, अतुल शेठ तुम्ही पवार साहेबांबरोबर राहा, पवार साहेबांबरोबर तुम्ही राहिले असते तर 100% तुम्ही आमदार झाले असते, ही खात्री आम्हाला त्या ठिकाणी होती. परंतु तुम्ही आमचं ऐकलं नाही. जुने कार्यकर्त्यांना तुम्ही जुने कार्यकर्ते बाजूला गेले, नवे बरोबर आले आणि त्यामुळं असं आपलं प्रेम बेनके कुटुंब असंच आहे राहील, सरदारा सारखंच राहील. वेळोवेळी आपण एकत्र येऊन आणि आपण आमच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. खरं तर अतुल शेठचं ही वेश बांधण्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. खरं तर आमच्या ग्रामसभेने आमचे गणेशराव जाधव यांच्या मातोश्रीचं निधन झालं आणि त्यांनी आमची वेश बांधण्याचं त्या ठिकाणी कबूल केलेलं होतं. परंतु ती वेश काही कारणास्तव त्यांच्यातून झाली नाही आणि नंतर बाबांचं निधन झालं आणि लोकांनी सांगितलं की आता आपण बाबांच्या नावाने वेश बांधू आणि गणेश आणि आमच्यामध्ये समझोता करण्याचं काम अतुल शेट्टी केलं. एक दिवस आम्ही नारायणगावला गेलो, गणेशला बोलून घेतलं, मलाही बोलून घेतलं. माझी गाडी त्यांच्या ड्रायव्हरकडे दिली, त्या दुसऱ्या ड्रायव्हरकडे दिली आणि आम्हाला पंचरपर्यंत नेलं आणि तिथं सांगितलं की गणेश बाबांचं काम मोठं आहे, त्यांच्या नावाने प्रवेशद्वार होऊ द्या. आणि तो शब्द गणेशने मानला आणि गणेशच्या आईच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी तिथं एक मोठा हॉल बांधण्याचं देखील अतुल शेट्टी कबूल केलेलं आहे. ते निश्चितपणे ती पार पाडतील, त्यांचंही नाव त्या ठिकाणी आश्रमात राहील अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो. अतुल शेठ तुम्ही आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली